हॅलो अँड वेलकम टू किरण सेविंग इरा. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग बघितली होती. म्हणजे दोन ब्लाऊज जे आहे मी एकासोबतच कट केलेले होते. त्यातलंच हे एक ब्लाऊज आहे. आता त्याचीच जी स्टिचिंग आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर जे आहे मी जेवढेही आपले पार्ट्स कट केलेले आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पूर्ण एकमेकांना जोडून घेणार, म्हणजे पूर्ण स्टिच करून घेणार. तर इथे घेतलेली आहे मी पहिली स्लीव्ज. तर स्लीव्जला सर्वात अगोदर जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलं आणि त्यावरती स्लीव्ज ठेवल्या आणि हाफ इंचाच्या अंतरावर जे आहे पहिलं एक स्टिचिंग मार्जिन दिलं. त्यानंतर जे अस्तर आहे थोडंसं इकडच्या बाजूनं दुमडून अस्तरावर पाव इंच अंतरावर जे आहे मी एक स्टिच करून घेतली. त्यानंतर अस्तर पूर्णपणे मागच्या बाजूने असं पलटवून घेतलं आणि एक दाब टीप म्हणून पुन्हा एक दिली. याने आपली फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित यायला मदत होते, म्हणजे चांगल्यात चांगली फिनिशिंग दिसते आणि ब्लाऊज शिवायलासुद्धा व्यवस्थित म्हणजे सोपं जातं. जर नवीन असलं तर काय होतं, कपडे सळसळ असले की कुणीकडं म्हणजे कुणीकडंही कपडा फिरतो. तर ते होऊ नये म्हणून व्यवस्थित अशा आपण जर टिपा मारल्या तर आपल्याला जे ब्लाऊज आहे ते शिवायला सोपे जातात. तर सर्वात अगोदर जे आहे मी सगळे जे पीस आहे पूर्ण अगोदर इथे स्टिच करून घेणार. नंतर जे एक्स्ट्रा कपडा आहे ते कट करणार आहे. तर आता इथे जे आहे दोन्ही स्लीव्ज मी स्टिच करून घेतल्या. त्यानंतर घेतलेला आहे मी बॅक पार्ट. तर बॅक पार्ट घेताना मी जेव्हा अस्तर आपलं कट केलेलं होतं त्यावेळेस मी 1 ते 1.5 इंच जे आहे ते खालून जे खालचं बाजू असते ना तिकडून 1 ते 1.5 इंच शिल्लक घेतलेलं होतं. कारण मला वेगळी पट्ट्या करून खालून जी पट्टी आहे ती लावायची नव्हती. तर मी जो मेन फॅब्रिक आहे आपला त्याचीच पट्टी करून खालून ती घेणार होते. तर ती कशी घेते ते या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. म्हणजे आता जशी मी शिवते तसं तुम्ही सुद्धा घ्या. फक्त जेव्हा आपण कट करू ना, तर जे मेन फॅब्रिक आहे ते तुम्हाला 1 ते 1.5 इंच शिल्लक घ्यावं लागतं. तर इथं जे आहे मी अगोदरच घेतलेलं होतं. तर जो मेन फॅब्रिक आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि त्यावरती खालून 1 ते 1.5 इंच वरती जे अस्तर ठेवलेलं होतं, म्हणजे खाली जे आहे मी 1.5 इंचावर एक्स्ट्रा कपडा ठेवला. नंतर जे अस्तर आहे पाव इंचाच्या अंतरावर अस्तर एक स्टिच करून घेतलं. त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा होता त्यालासुद्धा पाव इंच मुडपवून त्याच्यावरती सुद्धा स्टिच करून घेतलं आणि जे अस्तर आहे ते पूर्णपणे दुसऱ्या बाजूला पलटी केलं आणि त्यावरती जी आपली मेन फॅब्रिकची जी पट्टी आहे त्याच्यावरती एक स्टिच पुन्हा मारून घेतली. आता तुम्ही बघू शकाल की खालून अशी एक व्यवस्थित अशी पट्टी दिसते मेन फॅब्रिकची. तर अशाच प्रकारे जे आहे मला ज्या मी पट्ट्या आहेत ते बनवते. जर आपलं फॅब्रिक चांगलं असलं तर काय होतं, याने आपला वेळही वाचतो आणि आपल्याला परत परत अशा पट्ट्या गोळा करून म्हणजे पट्ट्या जोडा आणि स्टिच करा. त्याच्यापेक्षा हे सोप्यात सोपं आणि एकदम याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपली जी फिनिशिंग आहे ना बॅकची ती खूप छान दिसते. त्याच्यासाठी जे आहे मी अशा प्रकारची जी बॅकची पट्टी आहे ती करत असते. तर ती पट्टीसुद्धा म्हणजे बॅक पार्टसुद्धा इथे माझा तयार झाला होता. त्यानंतर आता जे साईड पार्ट्स असतात, म्हणजे जो आपला फ्रंट पार्ट आहे त्याचे जे साईड पार्ट आहेत ते सध्या मी स्टिच करते. तर त्यासाठी जे मेन फॅब्रिक आहे ते मी उलटं ठेवलेलं होतं आणि त्यावरती आपलं अस्तर जे आहे ते व्यवस्थित असं सगळीकडून बसेल, म्हणजे आपल्या अस्तरावरच पूर्ण जे म्हणजे सॉरी ज्या आपलं मेन फॅब्रिक असतं ना त्यावरच आपलं अस्तर व्यवस्थित असं बसलं पाहिजे. याच पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि पूर्ण याच्यावरती एका पायाची मार्जिन जी असते ना, तर व्यवस्थित अशी एका पायाची मार्जिनच आपल्याला ठेवायची आहे. आपण जर कमी ठेवली तर आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांपासून म्हणजे वेगळे होऊ शकतात. म्हणजे जी स्टिच आहे ती ज्या कमी मारली किंवा थोडेफार हे झाली तर कपडा आपला उखळू शकतो. तर त्याच्यासाठी व्यवस्थित पाव इंचाचं अंतर घेऊनच आपल्याला पूर्ण असे स्टिचेस इथं करायचे आहे. तर दोन्हीही साईड पार्ट्स मी तयार केले. त्यानंतर आता जी कटोरी आहे ना ती सुद्धा इथे मी स्टिच करायला घेतली. तर व्यवस्थित असे आमोरासमोर नेहमी ठेवायचे सारखे पार्ट्स जे असतात. कारण काय होतं, जर आपण आमोरासमोर नाही ठेवले तर एखाद्या वेळेस आपण एकाच साईडचे पार्ट्स दोन्हीही शिवून ठेवू शकतो. त्या पद्धतीने जे आहे आपल्याला व्यवस्थित असं इथे ॲडजस्ट करायचं आहे. तर इथं जे आहे मी पहिली कटोरी तयार करून घेतली. आता दुसरीसुद्धा तयार करते, पण त्यामध्ये थोडासा साईजचा घोळ झाला माझा. पण मी आता इथे त्याला व्यवस्थित करून घेतलं. तर त्याच्यासाठी जे आहे ना म्हणते पहिलेच आपलं व्यवस्थित असे कटोरी कापतानाच ठेवलं तर आपली काहीही परेशानी व्हायची गरज नाही. पण एखाद्या वेळेस आपण जेव्हा त्या अस्तर आणि मेन फॅब्रिकपासून दूर करतो तर थोडंफार जे आहे मिसमॅच होतंच.
तर इथं जे आहे दोन्हीही माझ्या कटोरी ज्या आहे त्या व्यवस्थित इथे स्टिच झालेल्या आहे. त्यानंतर आता ज्या योगपट्टी आहेत आपले, ती योगपट्टी घेतली आणि त्यावरती सुद्धा आता जो मेन फॅब्रिक आहे ते मी सरळ ठेवलेलं आहे आणि वरतून जे अस्तर कापलेलं आहे ते ठेवलं. नंतर पाव इंचाच्या अंतरावर अर्धा इंचाच्या अंतरावर जे आहे एक स्टिच मारून घेतली आणि परत अस्तर जे आहे थोडंसं इकडच्या बाजूने केलं आणि एका पायाची मार्जिन परत अस्तरावर देऊन घेतली. त्यानंतर परत जे अस्तर आहे पूर्णपणे आतल्या बाजूने लोटलं आणि एक दाब टीप म्हणून एक परत टीप दिली आणि आता पूर्ण जे ही आपली योगपट्टी आहे सगळ्या योगपट्टीवर आपल्याला एक स्टिच करून घ्यायची आहे, म्हणजे ते आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही इथे अटॅच होऊन जाते. आता हे झाल्यानंतर आपल्याला जे आहे ना, पूर्ण जेवढेही आपले इथे स्टिच केलेले पार्ट्स आहे, ते सगळं आपले इथे स्टिच झालेले आहे. तर यानंतर जोही एक्स्ट्राचा आपला कपडा असला, तो पूर्णपणे आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर आता इथे दुसरीसुद्धा योगपट्टी आहे, ती मी तयार करत आहे. आता हे जे आहे थोडंसं स्पीडमध्ये घेतलेलं आहे, कारण तुम्हीही पाहू-पाहू बोर व्हायला नको आणि थोडासा जो व्हिडिओ आहे तोही कमी टाईममध्ये तयार होतो. लाँग व्हिडिओ असला तर पाहायलासुद्धा व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे जे आहे हे कटिंग्स आहे, तर कटिंग व्यवस्थितपणे करायची. फक्त सगळी कटिंग्स जे आहे मी व्यवस्थितपणे इथे करून घेतली. त्यानंतर आहे आता आपल्याला सगळे जे पार्ट्स आहे ते व्यवस्थितपणे एकमेकांशी जोडायचे आहे. तर पूर्णपणे इथे कट केलेले आहे मी. तर बॅक पार्टसुद्धा असाच कट करून घ्यायचा. कट करताना फक्त आपलं जे कैची आहे ती आपली जिथंही आपलं स्टिचिंग मार्जिन आहे त्याच्या आत जायला नको एवढी काळजी घ्यायची. त्यानंतर जे आहे आता आपले सगळे पार्ट्स इथे कट झालेले आहे एक्स्ट्राचे. आता जो आहे ते बॅक पार्ट इथे मी घेतलेला आहे. तर बॅक पार्टमध्ये आपले जे बॅक टक्स असतात ते द्यायचे राहिलेले होते. तर व्यवस्थित अंतरावर आता इथे जे आहे व्यवस्थित आता माझं जे मार्किंग केलेली होती ती फिकी पडली होती, म्हणून मी परत त्याला घट्ट करून घेतलं आणि जशी आपण मार्किंग केलेली होती तर आपल्याला 1 इंचाचे टक्स द्यायचे आहेत. तर ते 1/2 इंचाचे मी दोन्ही फोल्डेड बाजूने आपण करतो, तर 1/2 इंच अंतरावर जे आहे आपण टक्स जे आहे ते देत असतो. तर हाफ मिळून आपले 1 इंचाचा पूर्ण टक्स तयार होतो. आता बॅक टक्स तर आपले झालेले आहे. आता आपल्याला कटोरीला सुद्धा इथे टक्स देऊन द्यायचा आहे. तर 1.5 इंच अंतरावर जे आहे आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि या टक्सची जी हाईट आहे ती राहणार आहे आपली 2.5 इंच. पण इथे जे आहे थोडासा आपल्या कटोरीला शार्प टोक नको यायला म्हणून थोडंसं राऊंड शेपमध्ये सुद्धा मी इथे जो टक्स आहे तो दिलेला आहे. कारण का भरपूर बायकांना जे आहे असा एक टोक दिसायला नको असतो. तर मी तो असा थोडासा दाबायचा प्रयत्न करत असते. त्यानंतर साईड पार्ट्स आणि कटोरी आता आपल्या तयार झालेल्या आहेत. तर त्या आपल्याला आता एकमेकांशी जोडून घ्यायच्या आहे. आणि साईड पार्ट्स आणि कटोरी जोडताना नेहमी जसा आपला कटोरीचा शेप आहे त्याच पद्धतीने आपल्याला जोडायचा असतो आणि कधीही आपण जेव्हा कटोरी आणि साईड पार्ट जोडू आपल्याला कोणताच पार्ट जो आहे तो खेचायचा नाही आहे. जर थोडासा कमी जास्त भरत असेल तर आपण थोडासा कट करू शकतो, पण तो ओढायचा नाही आहे. आणि नेहमी सुरुवात गळ्यापासूनच करायची आपली कटोरी आणि साईड पार्ट जोडताना. त्याने काय होतं, थोडासा जर आपला कपडा शिल्लकही झाला तर आपण खालून असं कट करू शकतो. पण वरतून जर आपण कमी किंवा जास्त झाला तर आपला जो गळ्याचा शेप आहे तो बिघडवू शकतो. तर त्यामुळे काय करायचं, नेहमी गळ्याकडूनच सुरुवात करायची, म्हणजे आपल्या गळ्याचा शेप जो आहे जसाच्या तसा राहतो. त्यानंतर जे आहे मी योगपट्टीसुद्धा व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे. तर हुक आणि आळीच्या पट्टीकडून जे आहे आपल्याला सुरुवात करायची आहे योगपट्टी जोडायसाठी. तर योगपट्टीसुद्धा जोडणं झालेली आहे. त्यानंतर मला इथे करायची आहे हुकची पट्टी तयार. तर हुकच्या पट्टीत तयार करण्यासाठी मी 2 इंचच्या पट्ट्या घेतल्या. तर ती जी आहे मी अर्ध्यामधून फोल्ड केली आणि 1/2 इंच जे आहे खालून एक्स्ट्रा सोडलं आणि मागच्या बाजूने त्याला दुमडवून एक स्टिच मारून घेतली. नंतर जी पट्टी आहे ती थोडीशी दुसऱ्या बाजूने करून त्याच्यावर दाबटीपसुद्धा करून दिली आणि नंतर जे आहे परत मागच्या बाजूने जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेतली आणि एक टीप परत त्याला देऊन दिली. आपलं व्यवस्थितपणे जे आहे फ्रंट पार्ट इथे तयार आहे आणि दोन्हीही फ्रंट पार्ट्स इथे तयार झालेले आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे दोन्हीही पार्ट एकमेकांशी जोडून घ्यायचे आहे. तर
जे मी आता तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगितलं होतं, की डीप नेक आहे, तर आपल्याला इथे हाफ इंचाचा कट देणं आहे, तर डाऊन देणं असतं, तर तो मी स्टिचिंगच्या वेळेस देत असते. तर इथे जे आहे, जेव्हा मी शोल्डर जॉईन करते त्याच टायमाला जे आहे आपलं शोल्डर मी इथे कट करत असते, म्हणजे डाऊन देत असते. याने काय होतं, आपलं व्यवस्थित असं डाऊन होतो आणि आपला जो शोल्डर आहे ते गळत नाही. तर आता जे आहे माझे शोल्डरसुद्धा जॉईंट झालेले आहे. त्यानंतर आपल्या जे पायपिंग करायची आहे त्याच्या पट्ट्यासुद्धा मी त्या क्रॉसमध्ये अगोदरच कापलेल्या होत्या. त्या व्यवस्थितपणे एक लंबी अशी पट्टी तयार करून घेतली आणि ती जी आहे आता आपल्याला जसा गळा आहे त्याला पट्टी करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला पायपिंग इथे करून घ्यायची आहे. तर व्यवस्थितपणे मी आता इथे पायपिंग करून घेत आहे. तर पायपिंग करताना आपल्याला भरपूर गोष्टीचं असं ध्यान ठेवावं लागतं. कारण मला तर वाटतं, की ब्लाऊजमधला सगळ्यात जास्त अवघड आणि इम्पॉर्टंट पार्ट असतो आपलं पायपिंग. जर आपली गळ्याची पायपिंग जर व्यवस्थित असेल, तरच आपलं ब्लाऊजही छान दिसतं. जर आपली पायपिंग जर कमी जास्त किंवा वाकडी-तिकडी किंवा मागून पलटणारी असेल, तर ते ब्लाऊजला व्यवस्थित दिसत नाही. तर पायपिंग करताना नेहमी ध्यानात ठेवायचं, की पायपिंग जी आहे आपली व्यवस्थितरित्या अशी तयार झाली पाहिजेत. कारण आपलं ब्लाऊज जे आहे ते फक्त आणि फक्त पायपिंगवरती खूप असं डिपेंड असतं. आपली पायपिंग चांगली दिसली, की कोणालाही वाटतं, की आपलं ब्लाऊजसुद्धा खूप छान आहे. तर पायपिंगसाठी भरपूर अशी प्रॅक्टिस लागते. आता तुम्हाला वाटेल, तर मलासुद्धा खूप असा वेळ लागला होता पायपिंगसाठी. पण आता जर म्हटलं, तर माझी पायपिंग एवढी सुंदर येते, की ब्लाऊजला शोभून दिसते. आणि काहीही अशी वाकडी पडत नाही आहे. एखाद्या वेळेस पडली तरीही आपण त्याला प्रेस वगैरे करून घेऊ शकतो. पण नॉर्मली पडतच नाही आहे. कारण आता जेवढं आपण प्रॅक्टिस करतो तेवढं आपलं म्हणजे सुधरत चालतं. आपला हात साफ होतो. तर व्यवस्थित इथं पायपिंग करून घ्यायचं हेच माझं म्हणणं आहे. तर इथं जे आहे माझी पायपिंगसुद्धा इथे कंप्लीट होत आहे. तर आपली पायपिंग इथे रेडी आहे. यानंतर आपल्याला आता स्टिच करायचे आहे आपल्या स्लीव्ज. तर इथं जे आहे आता तुम्ही बघू शकता पायपिंग व्यवस्थितपणे आता इथे झालेली आहे. तर आता स्लीव्जसाठी काय करायचं आहे आपल्याला फ्रंट आर्म होलचा राउंड शेपसुद्धा देणं लागत असतो. म्हणजे हाफ इंच आतून जे आहे आपला आर्म राउंड असतो. तर इथं जे आहे मी इथे हाफ इंच आतून कट केलेलं आहे आणि परत त्यावरती एक स्टिच दिली. कारण काय होतं आपण जेव्हा हाफ इंच आतून कट करतो तेव्हा जी हा आपली स्टिच असते ती निघून जाते आणि आपला कपडा जो आहे तो व्यवस्थित होणार नाही. आपण स्टिच करू त्यावेळेस मागं पुढं कपडा होऊ शकतो. त्यावेळेस त्याच्यासाठी काय करायचं अगोदरच स्टिच देऊन घ्यायची. तर यानंतर जे आहे आता आपल्याला फिटिंग करायची आहे स्लीव्हजसाठी. तर व्यवस्थित असा आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकमेकांशी जोडून बघायचे. जर कोणताही पार्ट असा कमी जास्त होत असेल, तर इथेच कट करायचा आहे. कारण जेव्हा आपण फिटिंग करतो, तर आपले जे जॉइंट्स पार्ट असतात ते एका ठिकाणी व्यवस्थित असे आले पाहिजेत. तर आणि आपलं जे फिटिंग करतो, तर आपला कोणताही पार्ट खालीवर झाला नाही पाहिजेत किंवा काही वेळेस काय होतं, एक तर बाहीकडून थोडंसं कमी पडतं किंवा मग जिकडून आपली वेस्ट असते तिकडून कमी पडतं. तर ते व्हायला नको. तर यासाठी अगोदरच जे आहे आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट व्यवस्थित असा जोडून घ्यायचा. एक्स्ट्राच असलं तर कट करायचं. तर आता इथे स्लीव्ह जोडायला घ्यायच्या. तर व्यवस्थित अशा आपल्याला जे स्लीव्हज आहे त्याचा मध्य पॉईंट काढायचा आणि जिथंही आपलं शोल्डर जॉईंट होतंय त्याच्यावरती ठेवून जे आहे मधातूनच माझं नेहमी असतं, की मी फक्त मधातूनच स्लीव्ह जॉईंट करायला लागते. तर आता स्लीव्हसुद्धा इथे माझ्या जॉईंट झालेल्या आहे. आता मला करायची आहे ब्लाऊजची फिटिंग. तर त्यासाठी सर्वात अगोदर जे फ्रंट साईड आहे त्याच्यावरती मी पाव इंच अंतरावर जे आहे एक स्टिच मारून घेतली. तर याने काय होतं आपल्याला फिनिशिंगमध्ये आपली फिटिंग तयार होते. तर आता तुम्ही बघू शकता आपले कोणतेही असे कपडा वगैरे किंवा धागे निघत नाही. याने अस्तराकडून जे असतं आपलं व्यवस्थित अशी फिनिशिंग येते. तर आता 1 ते 2 टिपा मी अशाच इथे मारून घेणार कारण आपण 1 इंचसाठी फिटिंग ठेवलेलं होतं. तर तेवढ्या ह्याच्यावरती आपल्याला इथे टिपा मारून घ्यायच्या. त्यानंतर आपल्या ज्याही एक्स्ट्राच्या टिपा झाल्या त्यानंतर आपल्याला जी आपली मेन फिटिंग असते ना, ती इथे घेऊन घ्यायची आहे. म्हणजे आपलं जे मेन मेजरमेंट आहे ब्लाऊजचं त्याच्यानुसार आपल्याला पॉइंट्स घ्यायचे आणि त्याच्यावरती जे आहे फिटिंगची एक शेवटची जी शिलाई आहे ती द्यायची आहे. तर या ब्लाऊजची वेस्ट आहे 28 इंच 34 इंच तर त्याचा चौथा भाग येतो आपला 8.5 इंच. त्यानंतर चेस्ट आहे 40 इंच तर त्याचा 10वा सॉरी
त्याचा 40 इंच, तर त्याचा चौथा भाग आहे तो आपला 10 इंच. तर 10 इंचावरती एक पॉईंट द्यायचा. त्यानंतर स्लीव्ज आहे 13 इंचाच्या, तर 6.5 वरती आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि व्यवस्थित अशी आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे. तर ही लास्टची शिलाई आहे आपली. यानंतर जे आहे आपलं ब्लाऊज पूर्णपणे असं तयार झालेलं आहे. फक्त हुक्स बाकी असतात, तर ते आपण नंतर करतो. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपल्या शिलाईसुद्धा आलेली आहे. ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर आता जे आहे सरळ करून मी तुम्हाला इथे दाखवते. व्यवस्थित असं ब्लाऊज आणि फिनिशिंगसुद्धा एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ब्लाऊज शिवून पहा. एकदम परफेक्ट येतं आणि आपल्या मापाला बसेल असंच जे आहे. आता मागूनसुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब